अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टाने पोलिसांनाच जबाबदार धरलेलं आहे। 5 पोलिसांविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत आणि त्यानुसार या 5ही पोलिसांविरोधात फौजदारी खटला चालणार आहे। स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला हे पोलिसांचं म्हणणं पटणार नाही, हे संशयास्पद आहे असं न्यायालयीन चौकशीच्या अहवालात म्हटलेलं आहे। ठाण्यातील मॅजिस्ट्रेटने बंद लिफाफ्यामधून चौकशी अहवाल मुंबई हायकोर्टामध्ये सादर केला। बंदुकीवरती अक्षयचे फिंगरप्रिंट्स आढळून आलेले नाहीत असं फॉरेन्सिक्सच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। बदलापुरामध्ये शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणावरती अक्षय शिंदे आरोपी होता। चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूरकरांच्या मनातील आक्रोश, संताप समोर आलेला होता। बदलापूरची जनता रस्त्यावर उतरलेली होती। अनेक तास रेल रोको आंदोलन करण्यात आलं होतं। अक्षय शिंदेला दुसऱ्या प्रकरणामध्ये तळोजा कारागृहामधून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटेमध्ये एन्काउंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला होता। अक्षयने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी स्वसंरक्षणार्थ केलेल्या कारवाईमध्ये अक्षय मारला गेला असा पोलिसांचा दावा होता, मात्र तो कोर्टात टिकला नाही। दरम्यान कोर्टात सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्यावर एक नजर टाकूयात। अहवालात म्हटलेलं आहे, बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे आढळलेले नाहीत। स्वतःच्या बचावासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्याचं पोलिसांचं म्हणणं हे संशयास्पद वाटतं। झटापटीमध्ये अक्षयवर नियंत्रण मिळवण्यासाठी बळाचा वापर केला हे पोलिसांचं म्हणणं देखील योग्य वाटत नाही। या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे यावरती आपण खरं तर नजर टाकतोय। बंदुकीवरती अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे आढळलेले नाहीत हे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवत असताना दुसरीकडे स्वतःच्या बचावासाठी अक्षयवरती गोळ्या झाडल्याचं पोलिसांचं म्हणणंही संशयास्पद असल्याचं अहवाल सांगतोय। आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, आपल्यापासून या खरं तर चर्चेला मी सुरुवात करतोय। आज ज्या प्रकारचा अहवाल आला त्यावेळेला संशयास्पद असं जे म्हटलं गेलेलं आहे किंवा फेक एन्काउंटर असाही उल्लेख काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळताना दिसून येतोय, तर दुसरीकडे अक्षय शिंदेच्या जे कुटुंबीय आहेत त्यांची प्रतिक्रिया येताना दिसते की अक्षय यामध्ये दोषी नव्हताच। दोष आहे किंवा नाही हा वेगळा भाग, मात्र संपूर्ण प्रकरण आता संशयाच्या भोवऱ्यात आलेलं आहे। सुषमाताई, शिंदेचा एन्काउंटर झाला तेव्हा तात्काळ पत्रकार परिषद घेऊन मी हे सगळे आक्षेप नोंदवलेले होते। बरोबर आहे। आणि तेव्हाही माझं हे ठाम मत होतं की अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक आहे, किंबहुना सरकार कुणाला तरी वाचवण्यासाठी, स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी एन्काउंटरच्या नावाखाली पोलिसांचा संगनमताने हा खून घडवून आणत आहे। कारण याच्यातले इतके सारे कच्चे दुवे आहेत। पहिल्या दिवसापासून या सगळ्या प्रकरणातला तपासात प्रचंड हलगर्जीपणा होता। मी आपल्याला जरा आठवण करून दिली पाहिजे की हैदराबादचं जे काही एन्काउंटर झालं होतं ते एन्काउंटर सुद्धा आरोपींना क्राईम सीन व्हिजिटला नेताना झालेलं होतं। अक्षय शिंदेला खरं तर आधारवाडी जेलमध्ये ठेवता आलं असतं, पण अक्षय शिंदेला आधारवाडी जेलच्या ऐवजी तळोजा जेलमध्ये ठेवलं गेलं। तळोजा जेलहून जर क्राईम सीन व्हिजिट साठी जर त्याला बदलापूरला न्यायचं असेल तर त्याला मुंब्रा मार्गे नेण्याची गरज का पडली या प्रश्नाचं उत्तर पोलिसांकडे असता काही आम्हाला कळलं नाही की त्यांनी ते मुंब्रा मार्गेच का नेलेलं होतं। अक्षय शिंदे हा कुणी व्हीआयपी आरोपी नव्हता, तरी सुद्धा अक्षय शिंदेची चार्जशीट इतक्या तातडीने अगदी रविवारी दाखल करण्या एवढं काय घडलेलं होतं। तिसरा प्रश्न हा होता की आता रिव्हॉल्वर बंद झालेले आहेत, पोलीस खातं जे वापरतं पिस्टल ते सोफिस्टिकेटेड वेपन वर्गामध्ये येतं आणि सोफिस्टिकेटेड वेपनचं प्रशिक्षण कुठेही बाजारात मिळत नाही। जर सोफिस्टिकेटेड वेपनचं प्रशिक्षण बाजारात मिळत नाही तर अक्षय शिंदेला या वेपनचं लॅच उघडता कसं काय आलं? कारण निश्चितपणे ते चेंबर लोड केलं नसेल। चेंबर जरी लोड केलं असलं तरी चेंबर आणि लॉक, मेन ट्रिगर याच्यामध्ये एक लॉक आहे, तो लॉक कुठल्याही साध्या सर्वसामान्य माणसाला अनलॉक करता येत नाही। तो त्याला अनलॉक कसा काय करता आला? याच सोबत अनेक प्रश्न ज्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती, पीआय संजय शिंदे DSIT मध्ये होते, या संजय शिंदेची एकूण कारकीर्द प्रचंड वादग्रस्त राहिलेली आहे। 1983च्या बॅचचा असणारा हा संजय शिंदे नावाचा अधिकारी
याला याच्या आधीही डीजी साहेब, सुब्रमण्यम साहेब डीजी असतानाही याची सस्पेन्शन झालेली होती. ती अरुण टिकू मर्डर केस मध्ये जो त्याचा मेहुणा विजय पलांडे आहे, या विजय पलांडेला पळून जाण्यामध्ये मदत करण्याचा ठपका संजय शिंदेवर ठेवण्यात आलेला होता. म्हणजे संजय शिंदे हा सरकार आणि सत्ताधाऱ्यांसाठीच काम करतो, हे याच्या आधी सिद्ध झालेलं आहे. अशा माणसाला या एन्काउंटरसाठी निवडणं हे सुद्धा फार विशेष होतं. मला असं वाटतंय की आणि आता तर ऑनरेबल कोर्टने जेव्हा सांगितलं की जर तुम्ही म्हणताय की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किंवा धडपड करण्यासाठी त्याने पिस्टल हिरकावलं होतं, हम्म, हम्म, हम्म. तर ते हिसकावून घेतलं होतं, तर त्या पिस्टलवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसे का नाहीत, याचा स्पष्ट अर्थ आहे की हा हा. अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला. विशाल दादा, मी फक्त अर्धा मिनिट आपला जास्तीचा नक्की. घेईल. मी हे लोकशाहीच्या सगळ्या दर्शकांना सांगितलं पाहिजे की हम्म, हम्म. अक्षय शिंदे हा कुणी साधू संत नव्हता, कुणी महात्मा क्रांतीचा प्रणेता नव्हता. अक्षय शिंदेला तसंही न्यायालयाने फाशीचीच शिक्षा दिली असती, हा हा. किंबहुना त्याला मरेपर्यंत फाशीच व्हायला हवी होती. मात्र हम्म, तरी हम्म. सुद्धा बदला पुरा किया गया वगैरे जे काही बॅनर लावले गेले ते फक्त बरोबर आहे. स्वतःचं ग्लोरिफिकेशन करण्यासाठी आणि या सगळ्या माध्यमातून जी कायद्याची प्रक्रिया बायपास केली, ती प्रक्रिया बायपास करण्यावर माझा आक्षेप आहे. अक्षय शिंदेच्या शिक्षेवर माझा आक्षेप नाही. तुम्ही जर प्रक्रिया बायपास करत असाल तर मग न्यायालय कोर्ट कशासाठी? हा साधा प्रश्न आहे. बरोबर आहे. अनेक प्रश्न जे तुम्ही उपस्थित केलेले आहेत याची उत्तरं तर आपण घेऊयात, मात्र तत्पूर्वी आपल्यासोबत यावेळेला कायदेतज्ञ असीम सरोदे देखील जोडले गेले आहेत. असीमजी, आपलं देखील स्वागत. सुषमाताईंनी त्यांची बाजू तर स्पष्ट केली, मात्र दुसरीकडे आलेला अहवाल साध्या सोप्या सरळ शब्दात आम्हाला कळेल असा कसा तुम्ही समजावून सांगणार आहात? कुठल्या मुद्द्यांकडे आता लक्ष वेधलं गेलं पाहिजे या अहवालानुसार आणि आलेल्या निर्णयाचं? असीमजी. जो अहवाल आलेला आहे हम्म, कायद्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. हम्म. सातत्याने आम्ही तेव्हा सुद्धा सांगत होतो, म्हणजे प्रत्येकच एन्काउंटर आतापर्यंत झाला आणि मी वकिली क्षेत्रात 1999 पासून आहे, तेव्हापासून प्रत्येक एन्काउंटरचं आम्ही निषेध केलेला आहे आणि हे बरोबर. सांगण्याचा प्रयत्न केलाय की एन्काउंटर हे बेकायदेशीर आहे. हम्म, परंतु त्या प्रत्येक वेळेस कधीतरी राजकारणाचा, कधीतरी धर्माचा, कधीतरी जातीचा रंग अशा एन्काउंटरला असतो आणि मग लोक काही जातीचे, काही धर्माच्या बाजू घेतात आणि काही राजकारणाची बाजू घेतात. यावेळेस आपण पाहिलं की आदर्श शिक्षण संस्थेतले काही ट्रस्टी सुद्धा आरोपी म्हणून इन्व्हॉल्व्ह होते, ते फरार होते. आणि शिंदेला मारण्याची, अक्षय शिंदेला मारण्याची एवढी घाई कोणाला होती? अक्षय शिंदेला मारण्याचा फायदा कोणाला झाला असता? हे साधे कायद्याचे क्रिमिनल लॉ मधले प्रश्न जर आपण विचारले तर त्याचा फायदा हा राजकीय दृष्टिकोनातून घ्यायचा असल्यामुळे अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटते की कायद्याच्या ड्यू प्रोसेस आपण ज्याला म्हणतो की कायद्याची प्रक्रिया करून शिक्षा देणं हे न्यायिक असलेल्या राज्य व्यवस्थेचं लक्षण असते. परंतु इथे तर प्रत्यक्ष तेव्हाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर्स लागले की आता बदला पुरा हुआ आणि मिलिटरी आणि टोपीच्या वेशामधले त्यांचे फोटो त्यांनी लावले. आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा आम्ही बोललो तेव्हा तेव्हा त्यांनी आम्हाला असं ठरवलं, जणू काही त्यांचे जे प्रवक्ते असतात भाजपचे ते, की तुम्ही जणू काही देशद्रोहीच आहे, तुम्ही त्याच्यावर प्रेम करता का त्या आरोपी माणसावर? आम्ही आरोपीवर कधीच प्रेम करू शकत नाही. आरोपीला शिक्षाच झाली पाहिजे, पण ती कायद्याने दिली पाहिजे. शिक्षा तुम्ही किंवा आम्ही देऊ शकत नाही. हे जे वास्तव आहे ते सुद्धा समजून घेतलं जात नाही. इतक्या उच्छृंखल प्रकारचे राजकीय नेते जे अगदी मूर्खपणाच्या पातळीवर जाऊ शकतात असं आपण पाहिलं. तर आता आपण कायद्याच्या दृष्टीने जर विचार केला पुन्हा, तर 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एन्काउंटर डेथच्या संदर्भात स्पष्ट गाईडलाईन्स इश्यू केल्या आहेत की एन्काउंटर झाल्यावर FIR नोंदवला गेला पाहिजे, लेखी घटनाक्रम लिहिला गेला पाहिजे. 16 वेगवेगळ्या अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना आहे की स्वतंत्र न्यायिक चौकशी झाली पाहिजे. त्या चौकशीच्या दरम्यान मृतांच्या नातेवाईकांचा समावेश चौकशीच्या वेळेस करण्यात आला पाहिजे, त्यांना सगळी माहिती दिली पाहिजे. पोलिसांनी बळाचा वापर केला, तो योग्य होता की अयोग्य होता? तो बळाचा वापर करणं आवश्यकच होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जे आहेत त्यांच्याकडे हा रिपोर्ट सबमिट झाला पाहिजे. त्यानंतर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की हा जो या ज्या गाईडलाईन्स आहे, कोर्टाने सांगितलं की आम्ही ज्या 2014 मध्ये गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या कायदा म्हणून सगळ्यांनी पाळलं पाहिजे असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्यांनी सांगितलं की आर्टिकल 141 जे कॉन्स्टिट्यूशनचं आहे त्याच्यानुसार हा कायदाच आहे असं समजून
या गाईडलाईन्स वापरल्या पाहिजे. बर. आता त्याच्यामध्ये 2014 मध्ये आणखी एक महत्वाची केस झाली, POCL वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. आणि या केसमध्ये जो सर्वोच्च न्यायालयाने उल्लेख केला तो अत्यंत महत्वाचा आहे. त्यांनी सांगितलं की एन्काउंटर म्हणजे राज्य पुरस्कृत दहशतवाद आहे. मग या दहशतवादाचं समर्थन करणारे तेव्हाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची सगळी पिल्लावळ हे सगळेजण दोषी आहेत की नाही? गुन्ह्याला पाठिंबा देणे, गुन्ह्याला प्रोत्साहन देणे आणि गुन्ह्याचं कौतुक जाहीरपणे करणे, त्यासाठी पेढे वाटणे आणि हारतुरे स्वतःला घालून घेणे, हे सगळं अत्यंत चुकीचं आहे. हे चित्र नसलं पाहिजे. कोणताही राजकीय पक्ष असो, हे चित्र नसलं पाहिजे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण की एक्झिक्युशन, त्याला म्हणतात आपण एन्काउंटर किलिंग, हे लॉ आउट ऑफ ऑर्डर झालेलं आहे याचं लक्षण आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल आता निदान हायकोर्टाने घेतलेली आहे. परंतु माझं असं स्पष्ट मत आहे की पोलिसांना बळीचा बकरा ठरवणं हे नेहमीच सोपं असते. त्यामुळे 5 पोलिसांना दोषी धरलेला याच्यामध्ये ते योग्यच आहे. परंतु तपास तोपर्यंत पूर्ण होणार नाही जोपर्यंत या पोलिसांचा राजकीय गैरवापर करण्याचा प्रयत्न कोणी केला, कोणाला पाठवण्यासाठी पोलिसांच्या मार्फत अक्षय शिंदेचा खून करण्यात आला पोलिसांच्या व्हॅनमध्ये, त्या सगळ्या राजकीय नेत्यांना आणि लोकांना सुद्धा जोपर्यंत आरोपी केलं जात नाही तोपर्यंत हा तपास पूर्ण झालेला नाही. बरोबर आहे असीमजी. कायद्याच्या दृष्टीने हे प्रकरण आणि त्याकडे पाहायची नजर नेमकी काय असायला हवी हे तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं. धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत जोडला गेला होता त्यासाठी. सुषमाताई, मी आपल्याकडे येईल. सुषमाताई, संपूर्ण प्रकरणामधले अनेक प्रश्न तुम्ही उपस्थित केले, याची उत्तरं ही सरकारला तर द्यावी लागतील. मात्र दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की पोलिसांच्या भूमिकेवरच अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. जसं की पोलिसांची असलेली भूमिका, पोलिसांनी जी बाजू मांडलेली आहे त्याविषयी देखील नाराजी या अहवालामध्ये स्पष्टपणे दिसतेय आणि मग न्यायालयाला त्यांनाही सुनवावं लागतं. जसं आता असीम सरोदे म्हणाले की यामध्ये जे कोण सहभागी आहेत ते सगळेच आरोपी असायला हवेत का? सगळ्यांच्याच बाबतीत आता काही गोष्टी व्हायला हव्यात का? ज्या प्रकारचे पोस्टर लावण्यात आलेले होते तिथून त्यांनी अनेकांची नावं घेतल्याचंही आपण पाहिलेलं होतं. मात्र मग या प्रकरणाचं पुढे काय असाही प्रश्न आम्हा सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. सुषमाताई, हा एन्काउंटर एक तर बेकायदेशीर तर आहेच आहे आणि पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे प्रत्येक वेळेला, कारण यांचे जे सोकॉल्ड भक्त कॅटेगरीतले लोक आहेत ते बऱ्याचदा वाक्याची तोडफोड करतात, क्रॉप करतात व्हिडिओ म्हणून, की आमचा अक्षय शिंदे हा कोणी महात्मा आहे असं अजिबात म्हणणं नाही. बरोबर आहे, आपणही समर्थन करत नाही. अक्षय शिंदेला मारताना जी तुम्ही कायद्याची प्रक्रिया बायपास केली, तुम्ही नुसता अक्षय शिंदेचा खून केला नाही तर अक्षय शिंदे सोबतच कायद्याचा खून केलेला आहे. आणि हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम, हा राज्य प्रायोजित दहशतवाद आहे, ज्या दहशतवादाला आमचा विरोध आहे. आणि तो आक्षेप आम्ही खूप आधीही नोंदवला होता आणि रीतसर त्याचे अत्यंत शास्त्रशुद्ध मुद्दे मांडून नोंदवला होता. आता तर ऑनरेबल कोर्टानेच ही गोष्ट मान्य केली. विशेष की याच पद्धतीने हैदराबादचं जेव्हा एन्काउंटर झालं तेलंगणामध्ये, 4 लोकांचं एन्काउंटर झालं, त्यावेळेला शिरपूरकर समितीच्या त्रिसदस्यीय समितीने अहवाल दिला होता. तर या शिरपूरकर समितीच्या त्रिसदस्यीय समितीने सांगितलं होतं की हे एन्काउंटर सरळ फेक एन्काउंटर आहे. प्रश्न हा निर्माण होतो की पोलिसांनी जे काही केलं, पोलिसांनी फक्त ऑर्डर फॉलो केली. आता प्रश्न हा आहे की संजय शिंदे नावाचा अधिकारी ज्याच्या पिस्टल मधनं गोळी गेलेली आहे, या अधिकाऱ्याला ऑर्डर कोणी केली होती? ऑर्डर करणाऱ्या त्या राजकीय नेत्याचे नाव उघड व्हायला हवे. राजकीय लोकांनी आदर्श शिक्षण संस्थेतल्या आपटेला वाचवण्यासाठी, कारण तिथे अनेक गोष्टी घडत होत्या, हे नंतरच्या काळामध्ये खूप लोकांनी ते म्हणणं मांडलेलं आहे. अगदी अक्षय शिंदेच्या वकिलांनीही मांडलेलं होतं आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडलं होतं. त्यामुळे आपटे आणि आपटेच्या सहकाऱ्यांना, कारण आपटे आणि आदर्श शिक्षण संस्थेचे अनेक लोक हे भारतीय जनता पार्टीशी कनेक्टेड नवे ते पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठीच म्हणून अक्षय शिंदेचा आवाज इतक्या घाईघाईने बंद करायचा प्रयत्न झाला, जो अत्यंत अश्लाघ्य, निंदनीय आहे. त्यामुळे अक्षय शिंदे आणि कायद्याचा खून करणारे फक्त पोलीसच नाही तर पोलिसांना ऑर्डर देणारे जे राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांवर सुद्धा केसेस व्हायला हव्या. नक्कीच सुषमाताई, त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे
आणि मग शिंदेंच्या शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ते राजू वाघमारे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राजू वाघमारेजी, मी आपल्याकडे येतोच. आपलं स्वागत चर्चेमध्ये. त्याचबरोबर यावेळेला कायदेतज्ञ मंजुनाथ कक्कल-मेली देखील आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडले गेलेले आहेत. राजू वाघमारेजी, मी आपल्याकडे येईल. त्यावेळेला जे घडलं, फक्त पोलिसांवरती खापर फोडून चालेल का? सुषमाताईंनी देखील अनेक प्रश्न यापूर्वी उपस्थित केलेले आहेत. ते तत्कालीन काळामध्ये असलेले कुणी नेमके अशा प्रकारचे आदेश दिलेले होते त्यांचा देखील विचार व्हावा, ज्या प्रकारचे पोस्टर्स लावण्यात आलेले होते त्यांचा देखील त्या ठिकाणी विचार व्हावा, अशा अनुषंगाने ही चर्चा यावेळेला सुरू आहे. राजू वाघमारेजी, आपण आपली बाजू काय मांडाल? सगळ्यात पहिली गोष्ट अशी की त्यावेळी जे पोस्टर लावण्यात आले होते त्या पोस्टर लावण्यामध्ये आणि त्या सगळ्या गोंधळ घालण्यामध्ये विरोधकांचा हात होता हे त्यावेळी स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे पोस्टर कोणी लावले त्याचं उत्तर तर मी तुम्हाला दिलं. दुसरा प्रश्न असा की अक्षय शिंदेच्या बाबतीत चौकशी समितीचा अहवाल आलेला आहे. तो अहवाल हायकोर्टामध्ये गेलाय. हायकोर्टामध्ये ती केस चालणार आहे. त्या केसमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला उहापोह करता येईल. आता चौकशी समितीमध्ये जे सांगण्यात आलं की ज्याच्यामुळे विरोधी पक्ष एवढा चवताळलेला आहे की त्याच्यावर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसे नव्हते. तर बोटाचे ठसे हे न असण्याची जवळजवळ 7-8 कारण आहेत. एखादी गोष्ट जर ओली असेल, सरफेस बरोबर नसेल, ठसे बरोबर आले नसतील किंवा हाताळण्यात बरोबर चूक झाली असेल तर त्या ठसे व्हॅनिश होण्याचा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. हे याच्या पूर्वीही झालंय आणि याच्या नंतरही होऊ शकतं. कारण शेवटी मानव आहे, तो चुका त्याच्या होतात आणि त्यावेळेची परिस्थिती, त्यावेळेचा तो सहभाग, तो जो सरफेस आहे त्याच्यावर त्याचे ठसे कोर्टाला पाहिजे होते. त्या सरफेसची पोझिशन काय होती, त्यांच्या हाताला त्यावेळी त्यांनी पाण्याची बाटली मागितलेली, ते पाणी सांडलं का, त्याच्यावर काय झालं, या सगळ्या गोष्टी खटला चालू असताना येईल. पण त्याच्या आधीच विरोधी पक्षाची ही परिस्थिती झालेली आहे की त्याच्या आधीच तेच जज बनतात, तेच वकील बनतात आणि ते क्लीन सर्टिफिकेट देऊन मोकळे होतात. अशा प्रकारच्या गोष्टी ज्या मीडिया ट्रायलच्या माध्यमातून चालवण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतो तो कम्प्लीट चुकीचा आहे. आता सगळे बोलून मोकळे झाले की कोणी आज्ञा दिली, कोणी, अरे पण तो एन्काउंटर झालेला आहे, तो काही खून झालेला नाही. खून झालाय असं तुमचं मत आहे, मग जे तुमचं मत आहे ते कोर्टामध्ये सिद्ध होईल ना. आता फक्त चौकशी समितीचा अहवाल आलाय, त्याच्यावर अजून फोरेन्सिक गोष्टी होतील, त्याच्यावर कायदेतज्ञ बोलतील, कोर्टात वकील बोलतील, काउन्सिल बोलतील, त्याच्यावर ठरेल. आणि अक्षय शिंदेला कोणाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा गुन्हा आणि त्या संस्था चालकांचा गुन्हा या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. संस्था चालकांचा गुन्हा काय झाला असेल, संस्था चालकांनी त्याच्यामध्ये काय चूक केली असेल तर संस्था चालकांवर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये खटला दाखल करता येतो. हे संस्था चालकाच्या बाबतीत आहे, शालेय नियमाच्या बाबतीत आहे आणि त्याच्यानंतर कितीतरी शालेय नियमामध्ये सुधारणा करण्यात आली. अक्षय शिंदेनी जो घृणास्पद कृत्य केलेलं आहे ते कृत्य त्यांनी केलेलं आहे, त्यांनी त्याची कबुली दिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी जो त्यावेळी जो प्रयत्न केला की पोलिसांची पिस्तूल खेचून घेण्याचा आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या ज्या घडल्या ते एन्काउंटर आहे, त्याच्यानी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक संदेश केला की अशा प्रकारच्या बलात्कारी लोकांना शासन, जर उद्या त्यांनी जास्त प्रयत्न केला तर असंच शासन मिळू शकतं. आणि हा संदेश हा महिलांना सुरक्षित करण्यासाठी समाजामध्ये जाणं हे गरजेचं होतं आणि त्याला खतपाणी किंवा त्याला अनाहूतपणे अक्षय शिंदेचा जो त्यावेळची जी त्याची मनस्थिती होती त्याच्यामध्ये त्यांनी तो प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावलेलं आहे. पोलिसांना लगेच दोष देता कामा नये. कोर्टाने सांगितलंय की जी कंप्लेंट कोर्टाचा मान राखून कोर्ट जे ऑर्डर देईल ते मान्यच करावं लागेल आणि ते मान्य सरकार करेलच. पण शेवटी खटला चालेल, त्याच्यामध्ये पुष्कळ गोष्टी उघडकीला येतील. त्याच्यामुळे आत्ताच
बरोबर आहे राजू वाघमारेजी, जे तुम्ही म्हणताय की तातडीनं त्यावेळेला काय करावं असं वाटलं ते करण्यात आलं. मात्र दुसरीकडे विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आता सरकार काय उत्तर देताना दिसेल, त्याचबरोबर पोलिसांची जी त्यामध्ये आलेली संपूर्ण बाजू आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? मग हे एन्काउंटर खरं होतं खोटं होतं असं जे अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे याचं सत्य समोर येण्यासाठी दोन्ही पक्षकारांच्या बाजू आपण ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळेला पुन्हा एकदा मी कायदेतज्ञ मंजुनाथ कक्कलमेली आपल्याकडे येतोय. मंजुनाथजी, सत्ताधारी असतील विरोधक असतील, काय त्यांना म्हणायचं ते अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. मात्र या प्रकरणामध्ये आता पुढे काय होताना आपल्याला दिसेल. जसं असीम सरोदेंनी अहवाल काय होता हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र येत्या काळामध्ये आता अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी केलेलं स्टेटमेंट वेगळं, विरोधक जे बोलतायत ते वेगळे, सरकार आपली बाजू मांडताना कुठेतरी वेगळ्या गोष्टींचं समर्थन करताना दिसतंय. मात्र पोलिसांवरती संशय निर्माण होताना दिसून येतो. मग अशा वेळेला अशा केसेसमध्ये पुढे काय? ऍब्सोल्युटली. सध्या जो हा प्रकरण आहे, थोडस एक मिनिट बोलतोय मी. पहिल्यांदा ओपनिंग स्टेटमेंट म्हणजे असे असेल की एन्काउंटर हा शब्द कायद्यामध्येच नाही. बरं. त्यामुळे ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा कॉग्निझन्स घेतला आणि त्यापुढे जाऊन आता त्याच्या डेथ बद्दल किंवा त्याचा जो एन्काउंटर झाला त्याच्याबद्दल जो रिस्पॉन्सिबल ऑफिसर्स आहेत त्यांचे सगळे 5 अधिकाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे. आता पुढची गोष्ट, आता ज्या अर्थी मॅजिस्ट्रेटनी त्यांचा रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टावरून हायकोर्टानं सदरचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर चौकशी करण्याचे आदेश दिले. नाव त्याच्यामध्ये एक प्रमुख गोष्ट अशी की गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर परत त्याच्यामध्ये एखादा स्पेशल SIT स्थापन करायला हवं, और अदरवाइज इंडिपेंडेंट इन्व्हेस्टिगेशन का, कारण ही इन्व्हेस्टिगेशन ही पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टींचा संशयाला थारा असू नये या दृष्टीनं तिथे एक इंडिपेंडेंट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असायला पाहिजे. त्याच्याकडे सोपवल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टींचा उहापोह होईल. परत या सगळ्यांच्या विरोधात चार्जशीट, चौकशी होऊन चार्जशीट दाखल केला जाईल आणि दाखल केल्याच्या नंतर खालचा कोर्ट म्हणजे सेशन कोर्टामध्ये 302 कलम 302 जो मर्डरसाठी आपण म्हणतो तो कलम अलॉंग विथ अदर वेपन्स आर्म्स ऍक्ट सुद्धा त्याच्यामध्ये लागू शकतं आणि त्या पुढे जाऊन त्याच्यावर चौकशी होईल आणि देन ट्रायल चालून त्याच्यावर शिक्षेचा आणि परत हा पुढे ट्रायलचा भाग आहे. तो ट्रायल झाल्याच्या नंतर यांच्यावर एखाद्या वेळेस शिक्षा लागू शकतो आणि शिक्षा लागल्यानंतर पुढची सगळी ही प्रोसेस असणार आहे त्याच्यात. बरोबर आहे. धन्यवाद. पुढच्या काळामध्ये काय होणार आहे याची एक थोडक्यामध्ये कल्पना आलेली आहे आपल्या सांगण्यावरनं. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि या संदर्भातलं विश्लेषण केलं त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.